2021ची पूर्वपरीक्षा आली, त्यावेळेस मग परत अभ्यास सुरू केला. 21ची पूर्वपरीक्षा पास झालो. त्यानंतर मुख्य परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेनंतर जो इंटरव्ह्यूसाठी कट ऑफ लागतो त्या ठिकाणी फक्त 0.5 मार्क्सने मी त्यातून परत बाहेर पडलो होतो. आणि मी माझ्या मित्रांना सांगून ठेवलं होतं की यावेळेस जर मी प्रिलिम झालो म्हणजे पास तर ठीक, नाहीतर मी पूर्ण माझं म्हणजे मी पुण्याला आलो होतो अभ्यासाला, नाहीतर मी पूर्ण माझं पुस्तक वगैरे सगळे घेऊन मुंबईला जाणार, तिथंच ड्युटी करणार, तिथंच जे काय असेल ते पुढचा पाहिला अभ्यास. की विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. 22ची पूर्वपरीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा दिली. म्हणजे फर्स्ट केनेच खूप चांगला स्कोअर होता, त्यामुळे क्लास 1 भेटेल याची गॅरंटी होती आणि पॅरलल सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. इंटरव्ह्यूला सुद्धा चांगले मार्क्स आले आणि आता सध्या तुमच्या समोर मी क्लास 1 म्हणून उभा आहे. सर्वांना नमस्कार. माझा परिचय सरांनी करून दिलेलाच आहे, त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक परिचयाबद्दल फार जास्त काही बोलत नाही. आपले धैर्यशील सर त्यांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांना, पण त्याचबरोबर बाकी जे काही मुद्दे आहेत महत्त्वाचे ते थोडे बहुत मला सांगणं जरुरी वाटतं. आणि माझ्या प्रवास वर्णनातील ज्या काही अप्स अँड डाऊन्स होते, जसं आता सर बोलले की माझं पूर्ण शिक्षण परभणीसारख्या ठिकाणी झालं, म्हणजे तसं फॅमिली बॅकग्राऊंड पण पाहायला गेलं तर एकदम जेमतेम परिस्थिती असलेला आमचा परिवार आहे. 5 बहिणी माझ्या म्हणजे मोठ्या 5 बहिणी आहेत, त्यानंतर मोठा भाऊ आणि मी 7वा, असं म्हणजे एक लोअर मिडल क्लास फॅमिलीतलं माझं कुटुंब आहे. आणि आई वडील जेमतेम शिकले म्हणजे निरक्षर ह्याच कॅटेगरीमध्ये आपण पकडू शकतो. आणि त्यामुळं 9वी 10वीचा टप्पा असेल किंवा तिथून पुढचा टप्पा असेल, आता नॉर्मली बऱ्यापैकी सगळे यंग पोर आहेत, तर त्यामुळे मी सांगू इच्छितो की 10वीच्या टप्प्यापर्यंत आपण खूप जोशमध्ये असतो की बाबा मला काही डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय असं आहे. पण त्यानंतर 11वी 12वीला जे काही मार्क्स मिळतात त्यानुसार आपलं पुढचं करिअर ठरतं. आणि माझ्या बाबतीतही हे एक खूप मोठा अप्स अँड डाऊन्स जे आपण म्हणू शकतो तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की 9वी 10वी पर्यंत एक ॲव्हरेज किंवा चांगल्या कॅटेगरीमधला असणारा विद्यार्थी मी होतो. साधारणतः एक 90% रेंजमध्ये मार्क्स असायचे मला. परंतु 11वी 12वीला गेल्यानंतर कुठंतरी त्या ज्या वयामध्ये असतं की बाबा काहीतरी हवा लागते किंवा म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात किंवा काय तशा टाईपचं थोडंसं हे झालेलं. आणि मग 11वी 12वीला अगदीच म्हणजे खूप कमी मार्क्स आले मला. म्हणजे सायन्स होतं माझं, विशेषतः मी या ठिकाणी नमूद करेल की 11वी 12वीला माझं सायन्स होतं आणि इंजिनिअरिंग चांगलं करून एक चांगलं कुठलं तरी जॉब मिळवायचं असं टार्गेट असताना पुढे मग जसं सांगितलं तसं खूप कमी मार्क्स आले 11वी 12वीला. आणि 12वीच्या मार्क्सच्या नंतर मग असं झालं की जी काही परिस्थिती असते आपल्याला, म्हणजे आपल्या ह्या सोसायटीमध्ये असं आहे की चांगल्याला लोक खूप म्हणजे यशाला म्हणजे म्हणतात की उगवत्या सूर्यालाच लोक नमस्कार घालतात. ती परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणी मला म्हणजे अनुभवायला मिळाली. 12वीच्या अपयशानंतर म्हणजे 10वी पर्यंत जे लोक म्हणजे आपले नातेवाईक सगळी जी काही मंडळी असतात जी की म्हणजे खूप आस्थाने विचारायची की बाबा विकास काय करतोय, अभ्यास कुठला करतोय, कुठला क्लास लावला आहे ते. आणि 12वीच्या नंतर म्हणजे मार्क्स कमी आले, त्यानंतर मग मी एक परिस्थिती पण आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे असं ठरवलं की लवकरात लवकर आपल्याला जॉब मिळाला पाहिजे कुठला तरी. मग त्यासाठी मी असं ठरवलं आणि त्या 9वी 10वीच्या टप्प्यावरती मला स्पर्धा परीक्षेची ओळख झालेली होती. म्हणजे आम्ही जिथं राहतो परभणीमध्ये त्या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे बाजूला, त्यामुळे बऱ्यापैकी परिचय आहे की स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वगैरे आमच्या आजूबाजूला राहतात त्यामुळे. आणि मग तसं ठरवलेलं असल्यामुळे मी BA म्हणजे आर्ट्स घेऊन पूर्ण वेळ MPSCचा अभ्यास करायचा असं ठरवलं. आणि मग त्या BA करण्याचा डिसिजन हा माझ्या म्हणजे पर्सनल लाईफमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंज करणार होता. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून सांगायचं जसं तुम्हाला म्हटलं की अगोदर विचारणारे लोक खूप असते ना, विकास त्याच्यानंतर म्हणजे मी आर्ट्स घेतला आणि त्यानंतरचा पुढचा माझा प्रवास म्हणजे फर्स्ट इयरला वगैरे असताना विकास काय करतोय हा प्रश्न विचारायचे. विकास आर्ट्स करतोय म्हणजे मी सांगणार होता उत्तर त्याचं नो डाऊट असणार की बाबा BA ऍडमिशन घेतलं, तर त्याच प्रश्नावरती थांबायचे. त्याच्या पुढे फार काही चौकशी करायचं काही संबंधच यायचा नाही. कारण दुर्दैवानं म्हणजे असं आहे की आर्ट्स शाखेला आणि जे काही म्हणजे कला शाखेतून पुढचं शिक्षणही असतं, म्हणजे ग्रॅज्युएशन असेल किंवा पुढचं PGचं असेल, त्या ठिकाणी जरा कमी लेखलं जातं किंवा कमी दर्जा त्याला समजला जातो. त्यामुळे ही सगळी परिस्थिती होती. परंतु मग 12वीचं जे काही अपयश होतं ते माझ्या कुठेतरी म्हणजे जे काही म्हणजे परिस्थिती मला फेस करावी लागत होती, त्यामुळे कुठेतरी ते जिव्हारी लागलं होतं की बाबा अपयश आहे आपल्याला आणि आता इथून पुढचा जो टप्पा आहे तो आपल्याला नक्कीच स्वतःला कुठेतरी आपल्याला सिद्ध करावं लागेल.
जेणेकरून म्हणजे आपली काहीतरी ओळख निर्माण झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मी मग 12वी नंतर फर्स्ट इयर पासून पूर्ण म्हणजे ग्रॅज्युएशन माझं पूर्ण परभणीतच झालं. त्यामुळे फर्स्ट इयरला पूर्ण कॉलेज पॅरलल अटेंड करणं आणि विषयही मी त्याच दृष्टिकोनातून घेतले होते, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स. मग त्यामुळे मला फर्स्ट इयर पासून माझा बऱ्यापैकी चांगला अभ्यास सुरू झाला होता. पुढे जेव्हा मी फायनल इयरला होतो तेव्हा मी पुण्याला आलो आणि पूर्ण वेळ अभ्यास म्हणजे MPSCचा करत होतो. त्यानंतर 2018 साली मी म्हणजे माझा एक बाकीचा म्हणजे MPSCचा प्रवास सांगतो. 2018ला मी जेव्हा पूर्वपरीक्षा दिली, नेमकंच ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालेलं होतं, ती पूर्वपरीक्षा मी नापास झालो होतो. त्यानंतर 2019ची पूर्वपरीक्षा म्हणजे 2018ला मी पॅरलल मग सरांनी जसं सांगितलं तसं एक प्लॅन बी म्हणून असला पाहिजे. आता मी हे सगळं करत असताना म्हणजे मी आर्ट्स घेतलं होतं, म्हणजे खूप मोठी रिस्क होती खरं पाहायला गेलं तर. कारण सांगताना सगळं भारी वाटतं जेव्हा म्हणजे आता यश आलंय तेव्हा, पण त्यावेळेसची परिस्थिती आणि जे काही ओव्हरऑल म्हणजे आर्थिक कुठेतरी स्थैर्य असलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ग्रॅज्युएशनच्या टप्प्यावर मी फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना टायपिंग कोर्स वगैरे हे सगळं मी कंप्लीट करून घेतलं की एक प्लॅन बी असला पाहिजे. म्हणजे जर समजा आपण क्लास 1चं टार्गेट ठेवलंय, बाबा राज्यसेवा मला काढायची आहे किंवा क्लास 1 व्हायचंय, पण आपण नाही होऊ शकलो इन केस, तर मग आपण कुठेतरी आपला उदरनिर्वाह तरी चालला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी टायपिंग वगैरे सगळं फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना काढून घेतलं होतं. आणि 2018ला जेव्हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा नापास झालो त्यानंतरच्या टप्प्यामध्ये मग म्हणजे ही कर सहाय्यक जी जाहिरात होती 2018ची ती मी पॅरलल त्या म्हणजे चेस करत होतो. कारण एक्झाम बघा, आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरेच लोक तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील, पण मला असं वाटतं की तुमचा मेन फोकस हा कुठल्या तरी एका एक्झामला असला पाहिजे. आणि देण्यासाठी म्हणून तुम्ही बाकीच्या वेगवेगळ्या एक्झाम दिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे जसं आता माझं मी तुम्हाला सांगेल की 2018 पासून इव्हन मी MPSCत यायच्या अगोदर फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना तेव्हापासून मी ठरवलं होतं की मला राज्यसेवाच करायचा आहे. पण मी पॅरलल 2018 साली कर सहाय्यकची एक्झाम दिली, पॅरलल बाकीच्या मग PSI STIच्या एक्झाम असतील किंवा ASUची एक्झाम असेल, ह्या सगळ्या एक्झाम ज्या कुठल्या आपल्या MPSCच्या क्षेत्रामध्ये येतात आणि ज्या ठिकाणी आपण पात्र आहोत त्या सगळ्या एक्झाम द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि मग त्यामुळे 18ला मी कर सहाय्यक म्हणून पूर्वपरीक्षा दिली, पूर्वपरीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा दिली, मुख्य परीक्षेतही पास झालो. आणि सप्टेंबर 2019 पासून म्हणजे कोरोनाच्या नेमकं बरोबर अगोदर 5-6 महिने अगोदर मी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या GST डिपार्टमेंटला माझगाव मुंबई या ठिकाणी कर सहाय्यक म्हणून रुजू झालो. ह्या गोष्टीचा फायदा असा झाला मला की भलेही मला मधल्या काळामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की मला क्लास 1 व्हायचे असं मी स्वप्न घेऊन आलो होतो, पण मधल्या काळात मी म्हणजे प्रिलिम नंतर मग मी 2018ची तुम्हाला सांगितलं प्रिलिम नापास झालो. त्यानंतर 2019ची मी पूर्वपरीक्षा पास झालो, परंतु मुख्य परीक्षेला एक जेमतेम 10-12 मार्कांनी मी म्हणजे इंटरव्ह्यू हुकला होता माझा, त्यामुळे 19ला मी मुख्य परीक्षेच्या नंतर पुढे जाऊ नाही शकलो. परंतु ही माझी पोस्ट असल्यामुळे म्हणजे ग्रुप Cची का असेना पण ही पोस्ट असल्यामुळे कुठेतरी मला आर्थिक स्थैर्य होतं. घरून जे काही लोक म्हणजे टोमणे मारणारे नातेवाईक होते किंवा ही सगळी जी काही परिवार होता म्हणजे दोन्ही बाजूचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, हे मग आपल्याला आपण स्वतःच्या पायावरती म्हणजे डिसिजन घेऊ शकत होतो की बाबा मला काय करायचं किंवा काय नाही. त्यामुळे ह्या पोस्टचा नक्कीच मला फायदा झाला. त्यानंतर 2019ची मी पूर्वपरीक्षा खूप चांगल्या मार्कांनी पास झालो होतो, हे मी तुम्हाला विशेषतः सांगतोय. 18ची पूर्वपरीक्षा नापास, 2019ची पूर्वपरीक्षा मी जवळपास 40-45 मार्काच्या म्हणजे मार्जिनने पास झालो होतो. म्हणजे कट ऑफ लागला होता 197 समथिंग आणि जवळपास मला 242 समथिंग मार्क्स होते, म्हणजे जवळपास 45 मार्कांचं मार्जिन होतं. हे सगळं असताना परत 2020ची जेव्हा पूर्वपरीक्षा आली तेव्हा मी परत पूर्वपरीक्षा नापास झालो. म्हणजे ह्यात आता बरेचसे व्हेरिएशन आहेत म्हणा, कारण जॉब होता, हे सगळ्या गोष्टी होत्या. 20ची पूर्वपरीक्षा नापास, त्यानंतर मग परत एकदा म्हणजे कुठेतरी फेल्युअरच्या गर्तेमध्ये होतो. कोरोनाचा काल होता आणि MPSC मध्ये येताना मी एक स्वप्न बघितलं होतं की बाबा मिनिमम गॅजेटेड आपल्याला व्हायचे, म्हणजे भलेही क्लास 2 का असे ना. आणि मी ते माझ्या डायरीमध्ये लिहून सुद्धा ठेवलं होतं की मिनिमम गॅजेटेड होऊनच आपल्याला बाहेर पडायचे. आणि मग त्या 20च्या पूर्वपरीक्षा नापास झाल्यानंतर कुठेतरी असं वाटत होतं की आपण म्हणजे त्यापासून दूर राहतो की काय. परंतु सुदैवानं लगेचच 2021ची पूर्वपरीक्षा आली, त्यावेळेस मग परत अभ्यास सुरू केला. 21ची पूर्वपरीक्षा पास झालो, त्यानंतर मुख्य परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेनंतर जो इंटरव्ह्यूसाठी कट ऑफ लागतो त्या ठिकाणी फक्त 0.5 मार्क्सने मी त्यातून परत बाहेर पडलो होतो, असं आहे. त्यामुळे हे सगळं जे काय आहे ते आणि त्यानंतरची म्हणजे आता आपली 22ची पूर्वपरीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा दिली. म्हणजे फर्स्ट केनेच खूप चांगला स्कोअर होता, त्यामुळे क्लास 1 भेटेल याची गॅरंटी होती आणि पॅरलल सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. इंटरव्ह्यूला सुद्धा चांगले मार्क्स आले आणि आता सध्या तुमच्या समोर मी क्लास 1 म्हणून उभा आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे तुमच्या सगळ्या म्हणजे माझ्या प्रवास वर्णनामधून की
अप्स अँड डाऊन्स खूप आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. बऱ्याचदा म्हणजे आता धैर्यशील सर सांगत होते की पहिली पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर परत कुठली प्रिलिम नापास झाले नाहीत ते, परंतु सगळ्यांच्या बाबतीत असं होतच असं नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांना मधल्या काळात खूप फेल्युअर्स, म्हणजे माझं स्वतःचं मी सांगतो की 2020ला मी जेव्हा 21ला मी जेव्हा प्रिलिम देत होतो त्यावेळेस मलाच गॅरंटी नव्हती की मी प्रिलिम पास होईल का नाही ते. आणि मी माझ्या मित्रांना सांगून ठेवलं होतं की यावेळेस जर मी प्रिलिम झालो म्हणजे पास तर ठीक, नाहीतर मी पूर्ण माझं म्हणजे मी पुण्याला आलो होतो अभ्यासाला, नाहीतर मी पूर्ण माझं पुस्तक वगैरे सगळे घेऊन मुंबईला जाणार, तिथंच ड्युटी करणार, तिथंच जे काय असेल ते पुढचा पाहिला अभ्यास. त्यामुळे एक वेळ अशी येते की ज्यावेळी असं वाटतं आपल्याला की बाबा कदाचित होणार नाही, पण त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी स्वतःचं जे काही म्हणजे इनर मोटिवेशन असतं ते जागं ठेवून आपल्याला त्या गोष्टींचा पाठलाग करावा लागतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला नेहमी म्हणजे इन्स्पायर करत राहणारी एक कविता आहे, मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे तुमच्या समोर व्यक्त करतो. सुरेश भटांची जी कविता आहे की विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाकीही बऱ्याचशा गोष्टी शिकत गेलो. तुम्हाला जर म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर धैर्यशील सर आता बोललेच आहेत बराच वेळ, पण मी तुम्हाला म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. त्यामध्ये एक्सरसाइजचा एक मुद्दा आहे की आपण जेव्हा एमपीएससीचा अभ्यास करतो पूर्ण वेळ, त्यावेळी मिनिमम 10-12 तास आपण अभ्यासिकेमध्ये असतो. तर त्या पूर्ण सिटिंगच्या म्हणजे दिवसभराच्या सिटिंगच्या तुमच्या कालावधीमध्ये शरीराचा बऱ्याचदा खूप म्हणजे प्रॉब्लेम होतात, म्हणजे कोणाची पाठ दुखते, कोणाची मान दुखते. त्यामुळे सर जसं म्हटले तसं मिनिमम एक 15-20 मिनिटाचा तुमचा एक्सरसाइज असला पाहिजे. मग तो कुठल्याही तुम्ही टप्प्यावरती म्हणजे सकाळी असेल किंवा संध्याकाळी तुम्ही तो ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर बाकी जर सांगायचं झालं तर सिलेबस कॉपी म्हणजे जी काही आपली असेल, आता तुम्ही डिस्क्रिप्टिव्हसाठी तयारी करणार असाल तर मोठा सिलेबस आहे तो असेल, किंवा राज्यसेवेसाठी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह करणार असाल तर जी सध्याची राज्यसेवा मुख्य परीक्षेची आणि पूर्व परीक्षेची जी काही सिलेबस कॉपी आहे ती, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. ते नक्कीच तुमच्या म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती कामाचे आहेत आणि फायद्याचे ठरतील नक्कीच. त्याचबरोबर बाकी जर सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षेचं जे काही तुमचं एन्व्हायरमेंट आहे आपल्या एमपीएससीचं, त्यामध्ये तुम्ही जेव्हा इथे रूम करून राहता तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करा की आजूबाजूला कसं हेल्दी कॉम्पिटिशन मेंटेन ठेवता येईल. म्हणजे तुमचे रूममेट्स असतील किंवा स्टडी पार्टनर असतील किंवा अभ्यासिकेतले तुमचे जे काही मित्र असतील त्यासोबत म्हणजे चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करणं असेल. तुम्हाला अजून काही म्हणजे मार्केटमध्ये अजून कुठलं नवीन नोट्स अवेलेबल झाले आहेत किंवा अजून कुठलं म्हणजे वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी काही हे असेल, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एक 2-4 मित्रांचा एक चांगला मित्र म्हणजे ग्रुप बनवून एक चांगली इकोसिस्टीम आपण ज्याला म्हणू ती तुम्ही मेंटेन करा. कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अप्स अँड डाऊन्स तर आहेतच जसं आपण बोललो, परंतु बाकी बाजू आहेत. तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये मेंटेन म्हणजे स्वतःला करायचं आहे तर तुम्ही कुठेही प्रवाहाच्या बाहेर जाण्यापासून तुम्ही स्वतःला रोखलं पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला ही इकोसिस्टीम नक्कीच मदत करू शकते. त्याचबरोबर अभ्यासाच्या प्लॅनच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी असं बऱ्याचदा बघितलं की मुलांचं असं प्लॅन असतं की सपोज जुलैमध्ये एक्झाम आहे तर ते सगळं डोक्यामध्ये प्लॅन करतात की मला असं करायचं तसं करायचं. तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रकर्षाने सांगेल की जे काही तुम्ही प्लॅन बनवताय तो तुमचा लिखित स्वरूपात प्लॅन असला पाहिजे, आणि जिथे कुठे पॉसिबल असेल तुमची डायरी असेल, तुमची स्टडी रूमची जी काही स्टडी टेबल असेल त्या ठिकाणी तो प्लॅन तुम्ही शॉर्टमध्ये का असेना पण चिकटवून ठेवला पाहिजे. आणि त्या प्लॅनला तुम्ही रोज पाहिलं तरच तुम्ही त्याला पाठलाग करू शकता. असं कुठेतरी रिसर्च पण झालंय बऱ्याच ठिकाणी, म्हणजे कुठल्या तरी एक संस्था आहे आणि तिने म्हणजे त्या संस्थेच्या त्या सर्वेमधून असं लक्षात आलं की जे कोणी स्वतःचे गोल्स लिहितात म्हणजे लिखित स्वरूपात ठेवतात त्या लोकांचा म्हणजे पास होण्याचा रेट हा खूप जास्त आहे तुलनेनं जे की म्हणजे फक्त डोक्यामध्ये ठेवतात किंवा प्लॅन म्हणजे लिखित नसतो असं लोकांचा. बाकी मग प्लॅनच्या बाबतीत सांगायचं झालं तर सपोज तुमची एक्झाम वर्षभराने आहे असं आपण गृहीत धरूया, कुठली पण समजा पुढच्या वर्षीची प्रिलिम आहे, तर तुमचे मला असं वाटतं की 3 टप्प्यामध्ये प्लॅन असले पाहिजे. एक तुमचा लॉंग टर्म प्लॅन असावा जो की वर्षभराचा आहे, त्याचबरोबर एक शॉर्ट टर्म प्लॅन असावा जो की साधारणतः आठवड्याभराचा किंवा 15 दिवसाचा असावा, ज्यामध्ये तुम्ही ठराविक एखादा कुठला तरी टॉपिक किंवा सब टॉपिक कंप्लीट करण्याचं टार्गेट ठेवलेलं असेल, आणि पॅरलल तुमचा असावा डेली प्लॅन. हे सगळे तिन्ही प्लॅन तुमचे एकमेकाला पूरक असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एका व्यवस्थित फ्लोने तुम्हाला अभ्यास करता येईल. प्लस दुसरी गोष्ट ही असेल की यामध्ये
तुम्ही जर डेली प्लॅन कम्प्लीट करत असाल रोजच्या रोज, आणि एक जे काही शॉर्ट टर्म प्लॅन आहे तुमचा 8 दिवसाचा असेल किंवा 15 दिवसाचा, तो कम्प्लीट केल्यानंतर जी स्वतःला एक फुलफिलमेंट असते किंवा एक कॉन्फिडन्स जो बिल्ड होतो, तो तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे वर्षभराच्या प्लॅनसाठी किंवा ओव्हरऑल अभ्यासामध्ये नक्कीच मदत करेल. त्यानंतर बाकी तसं बोलायचं झालं तर आता प्लॅन बी बद्दल मी माझंच उदाहरण देऊ शकतो की मी म्हणजे आता तुम्ही एमपीएससी मध्ये उतरलाच आहात, त्यामुळे बाकी तर प्लॅन बी बद्दल ठीक आहे, एक गोष्ट आहेच, म्हणजे तुमचं जे काही ग्रॅज्युएशन असेल त्या दृष्टिकोनातून तुम्ही करू शकता. परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असेल किंवा ज्याला असं वाटतं की बाबा आपली जी काही सध्याची आर्थिक स्थिती आहे त्यानुसार मी जास्त वेळ देऊ शकत नाही किंवा वर्षभराच्या वर मी पुण्यामध्ये राहून पूर्ण वेळ अभ्यास करू शकत नाही, मला काहीतरी बघितलं पाहिजे, त्यावेळी अशा लोकांनी मला असं वाटतं की ग्रुप सी असेल किंवा ग्रुप बीच्या एक्झाम आहेत, PSI ST आहेत, ह्यांना सुद्धा तुम्ही पॅरलल एक उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांना जर समजा एखादी पोस्ट जवळ करून ठेवली तर तुम्हाला नक्कीच भविष्यात म्हणजे जे काही ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडण्याची वेळ बऱ्याचदा म्हणजे इकॉनॉमिक परिस्थिती नसल्यामुळे बाहेर पडावं लागतं बऱ्याच विद्यार्थ्यांना. त्यामुळे हा एक पर्याय नक्कीच चांगला आहे. जसं आता माझं एक उदाहरण नक्कीच तुमच्या समोर आहे, पण तुम्ही सुद्धा या गोष्टीचा विचार करू शकता. ग्रुप बीच्या पोस्ट असतील, ग्रुप सीच्या असतील, ह्या नक्कीच चांगल्या पोस्ट आहेत. आता मी सुद्धा आता कर सहाय्यक म्हणून डिपार्टमेंटला जॉब करतोय, तर पॅरलल प्लस म्हणजे ओव्हरऑल सगळं म्हणजे गव्हर्नमेंट जॉबचा एक फायदा असा असतो की तुम्हाला जे काही तुमचे सहकारी असतील, वरिष्ठ असतील, ते पुढच्या एक्झामसाठी तयारी करण्याला नक्कीच मदत सुद्धा करतात. त्यामुळे ह्या गोष्टींना तुम्ही पॉझिटिव्हली पाहू शकता. बाकी सिन्सिअर कॅन्डिडेट जे काही आहेत म्हणजे सगळे आता म्हणजे तसं तर तुम्ही सगळे सिन्सिअर आहात, पण विशेषतः मी सांगू इच्छितो की जे काही सिन्सिअर लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे आता कसं आहे की एमपीएससीच्या मार्केटमध्ये बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी असतात काही, आणि त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह गोष्टी असतात असं आहे. त्यामुळं कुठल्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं, कुठल्या नाही द्यायचं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विशेषतः मी सांगल ज्या गोष्टी टाळल्या पाहिजे त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अभ्यासिकेत बसून थोडंसं म्हणजे थोडा वेळ बसलं आणि लगेच चहाला उठलं की 2-2 तास 1-1 तास गप्पा मारणारी जनता भरपूर आहे आपल्याकडे, बरोबर. त्यामुळं त्या गोष्टीपासून थोडं, आता तुम्ही नवीन आहात त्यामुळे तुमचा नक्कीच हा जोश खूप चांगला असणार आहे आणि ह्या तुमच्या नवीन ऊर्जेचा फायदा घेऊन तुम्ही पुढच्या वर्षभरातच जास्तीत जास्त अभ्यास करून लवकरात लवकर पोस्ट काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु एक 3-4-5 वर्ष जेव्हा जातात ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तेव्हा सॅच्युरेशन आल्यानंतर ह्या गोष्टी वाढायला लागतात. नवीन जोशमध्ये माझ्या तरी माहितीनुसार पहिल्या 1-2 वर्षात की अशा गोष्टी होत नाहीत. परंतु तुम्ही ह्या गोष्टीची म्हणजे प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे की चहाला उठल्यानंतर आपण मिनिमम वेळ म्हणजे एक रिफ्रेशमेंट म्हणून उठला ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु लवकरात लवकर परत अभ्यासिकेत बसणे, सिन्सिअरली अभ्यास कंप्लीट करणे. त्यानंतर मार्केटमध्ये कुठलं पण नवीन एखादं पुस्तक आलं की लगेच त्याच्या मागे धावायचं, हा एक ट्रेंड म्हणजे बरेचसे मुलं फॉलो करतात. त्यामुळे तुम्ही एक तुमचे जे काही शिक्षक वृंद असेल किंवा जे काही सिनियर असतील, टॉपर असतील, हे आपले पब्लिश करतातच प्रत्येकाची बुक लिस्ट. त्या एक 3-4 जणांच्या वेगळे बुक लिस्ट वाटलंच तर तुम्ही बघा, त्यातून तुम्हाला जी कुठली कॉमन बुक वाटतात, प्रत्येक जण सांगत असेल तर नक्कीच त्यात काहीतरी चांगलं असेल. त्यापैकी ठरवून तुम्ही एक स्वतःची चांगली बुक लिस्ट ठरवा. त्यानंतर तुमचा बाकीचा जे काही शेड्यूल आहे तो ठरवा आणि त्यालाच व्यवस्थित चेस करा, हे मला सांगणं या ठिकाणी जरुरी वाटतं. त्याचबरोबर ह्या सगळ्या मार्केटमध्ये ओव्हरऑल बरेचशी लोक निगेटिव्ह प्रवृत्तीची खूप जास्त आहेत. म्हणजे अक्षरशः मी काही पोरं असे बघितलेत की कुठल्या पण गोष्टीला निगेटिव्ह बोलतात. म्हणजे क्लासेसवाल्याबद्दल निगेटिव्ह बोलणार, तुमचं एखाद्या लेखकानं पुस्तक लिहिलं त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलणार, चहावाल्याबद्दल पण निगेटिव्ह बोलायला मागे पुढे बघत नाही. हा चहावाला असं आहे, त्या तसं बाकी बघ असतंच. त्यामुळे थोडंसं कुठंतरी अशा लोकांपासून आपल्याला दूर राहता येईल का, हे तुम्ही नवीन लोकांनी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि स्वतःला दूर ठेवलं तर तुमचा कुठेतरी जो काही वेळ आहे तो कमी होईल असं मला वाटतं, म्हणजे जे काही तुमचा संघर्षाचा कालावधी आहे. बाकी सांगायचं झालं तर म्हणजे खूप गोष्टी आहेत. अभ्यासाच्या पद्धतीबद्दल पण मला म्हणजे बाकी सांगणं जरुरी वाटतं की ट्रेडिशनल पद्धत, अभ्यासिकेत बसून डेस्कवर बसून 8-8, 10-10 तास आपण अभ्यास करतोच, मान्य, ओके, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठल्या पद्धतीने अभ्यास करू शकता का, हे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये असेल आता ऍक्टिव्ह लर्निंगमध्ये आपण ग्रुप डिस्कशनचा मुद्दा घेऊ शकतो. आता माझे जे काय म्हणजे अभ्यासाची पद्धती होती त्यामध्ये ग्रुप डिस्कशन हे खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे 2021ला मी मुख्य परीक्षा तुम्हाला सांगितलं, मी खूप कमी मार्गाने बाहेर पडलो आणि त्यानंतर जे डिप्रेशन आलं होतं त्यामध्ये बरेच दिवस अभ्यास झाला नाही. परंतु जेव्हा मी परत 22ची म्हणजे पूर्वपरीक्षा त्यावेळेस झाली होती आणि मी अभ्यासाला लागलो, परंतु अभ्यास होत नव्हता. मग त्या दरम्यान जे काही माझा मित्रपरिवार होता, जे अभ्यासाचा म्हणजे स्टडी ग्रुप होता, त्यामध्ये ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून हळूहळू मी ट्रॅकवरती येत होतो आणि
ती पद्धत म्हणजे ती जी गोष्ट आहे ती खूप मला फायद्याची ठरली या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगेल. एक चांगलं मित्र परिवार, एक 2-3 जणांचा ग्रुप असेल तरी पुरेसा आहे. इव्हन एक जणांचा असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ग्रुप डिस्कशन कसं असावं, जरुरी नाही की तुम्ही बसून कुठेतरी 2-3 जण बसून घंटाभर बसलेत आणि चर्चा करतायत, आवश्यक नाहीये. तुम्ही चहाला जाताना येताना डिस्कस करा. तुम्ही जेवणासाठी उठलायत त्यावेळी सुद्धा तुम्ही डिस्कस करू शकता. कारण आपण आता बऱ्यापैकी सगळेजण पूर्ण वेळच अभ्यास करणार आहेत, त्यामुळे असं तर काही नाहीये की बाकी म्हणजे आयुष्यामध्ये म्हणजे धावपळ चालू आहे किंवा त्यामध्ये आपण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे ग्रुप डिस्कशनला नक्कीच तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये स्थान दिलं तर फायदा होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की तुम्ही जे काही तुमचा सपोज एखादा भाग आहे पंचायत राज करतायत, तर पंचायत राजचा टॉपिक तुम्ही बघितलं असेल की त्यात बराचसा फॅक्च्युअल डेटा म्हणजे एमपीएससी विचारते. त्या ठिकाणी तुम्हाला ते जे काही आवश्यक भाग वाटतो तो चार्ट्स फॉर्मॅटमध्ये बनवा आणि तुम्हाला जिथे कुठे आवश्यक म्हणजे योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही चिटकवा. म्हणजे तुमची राहण्याची ठिकाण असेल किंवा तुमचं स्टडी टेबल असेल, जे काय असेल, तर त्यातून पण तुम्हाला जे व्हिज्युअल मेमरायझेशन होईल त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. बाकी मग अजून जर सांगायचं झालं तर स्टडी ग्रुप होता, तो आम्ही जे काही डिस्कशन करतोय ते डिस्कशन करत असताना रेकॉर्डिंग सुद्धा करायचो आणि ते रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याला रिव्हिजनच्या वेळेस नक्कीच फायद्याचं ठरतं. कारण ही सगळी जी प्रक्रिया आहे आपली एमपीसीची ती नॉलेजची एक्झाम आहे, बरोबर. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे काय म्हणतो आपण डेटा पार्ट असणं जरुरी आहे. त्यामुळे रिव्हिजन ही खूप जास्त आवश्यक गोष्ट आहे. तर मग तुम्हाला रिव्हिजनची जी प्रक्रिया आहे ती कशी सोपी करता येईल यासाठी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो तुम्ही रेकॉर्डिंग करून त्याचा फायदा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला फायदा होईल नक्कीच. बाकी मुलाखतच्या टप्प्यावरती मला युनिक अकॅडमीचं जी सगळी व्यवस्था होती त्याचा खूप मोठा फायदा झाला. म्हणजे सांगायचं झालं सर तुम्हाला मी सांगतो की एकतर माझी पहिलाच इंटरव्ह्यू होता. म्हणजे मी याच्या अगोदर कधी पूर्व परीक्षा देऊन मुख्य इंटरव्ह्यू दिला नव्हता आणि जॉबला असल्यामुळे फार मला वेळ पण भेटत नव्हता. तर मग मी शनिवार रविवार कधीतरी मी इकडे आलो होतो आणि मला एका मित्राने सजेस्ट केलं की युनिक अकॅडमीला मॉक चालू आहेत, तर तू जाऊ शकतोस तुला जायचं असेल तर. मग मला त्यांनी सरांचा नंबर दिला आणि मी कॉल केला आणि 1 तासाभरातच सरांनी मला म्हणजे मॉक माझा अरेंज करून दिला आणि मी दुपारी मॉक दिला. भालेकर सर होते, कैलास भालेकर सर आणि भूषण पाटील सर. पहिलाच मॉक होता, फार जास्त काही तयारी पण नव्हती, पण त्या मॉकच्या नंतर सरांनी जे काही फीडबॅक दिला त्या फीडबॅकमध्ये मला त्यांनी सरळ म्हणजे एक गोष्ट महत्त्वाची सांगितली की तुझं जे काही सध्या जसा आहेस तू तसा जरी गेलास म्हणजे आयोगाच्या मॉक इंटरव्ह्यूला तरी काही प्रॉब्लेम नाही, तू नक्कीच बेस्ट करशील असं त्यांनी मला सांगितलं. आणि दुर्दैवाने किंवा सुदैवाने मला माहिती नाही, पण पुढच्या काळामध्ये मला अजून कुठला मॉक द्यायची सुद्धा चान्स भेटला नाही, म्हणजे तिकडे ऑफिसमधून सुट्टी न भेटल्यामुळे. परंतु जो मी काय एक फर्स्ट अँड लास्ट मॉक दिला होता युनिक अकॅडमीला, तिथला जो फीडबॅक होता सरांचा, भूषण पाटील सर आणि कैलास भालेकर सर यांचा, तो मी फीडबॅक कंटिन्यू स्वतःला सांगत राहायचो की तू बेस्ट केलेला आहेस आणि तू बेस्ट करशील नक्कीच. आणि त्या फीडबॅकच्या जोरावरच मी आपला एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिला आणि मला आउट ऑफ 100 68 मार्क्स पडले, 68 मार्क्स, जे की खूप चांगले मार्क्स आहेत. आणि ह्या सगळ्या इंटरव्ह्यूच्या टप्प्यामुळेच माझी क्लासरूम सुद्धा नक्कीच फिक्स झाली. त्यामुळे त्याबद्दल विशेष धन्यवाद सर तुमच्या सगळ्यांचे आणि युनिक परिवाराचे. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हा सर्व यशवंतांना येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व युनिक परिवाराचे तुकाराम जाधव सर असतील, बाकी सर्व आपले शिक्षकवृंद, या सर्वांची मी या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. थँक्यू विकास.